बटन ते प्रेस करा. सो तुम्हाला अनम्यूट केलं जाईल. अरे नको म्हणूस तसं किती लोक येतील. बरं चलो. तुषार बोलू आज शकता रविवार आहे. आपण. किती लोकांना किती चालणार आहे? अर्ध लक्ष किचन मध्ये किती लोकांचे? रविवार. मॅडम ॲडिक्शन नमस्कार मॅम. हां, बोला. मॅम 2 प्रश्न आहेत. पहिले म्हणजे तुम्ही काही पुस्तकं रेफर करू शकता की जे आम्ही पण वाचू शकतो? एक सेकंड हां, एक सेकंड हां. हो. एक सेकंड. येस. गुड मॉर्निंग. सोमवार इज क्लिअर कॉट्स. रोज असे एक ज्या लोकांच्या डोक्यात आहे की सिट्रिन पैसाच देतो, बरोबर आहे. थॉट प्रोसिजर तशी डेव्हलप करतो. म्हणून टायगर्स आय वापरा मणिपूरला, येलो एव्हेंच्युरियन वापरा. पण सिट्रिन मेक्स यू की तिकडे जास्ती डायव्हर्ट करतात. मर्चंट स्टोन आहे ना तो जास्ती तुम्हाला पैशाकडे नेईल. सो आपल्याला काय पाहिजे? आपल्याला डोळ्यावर काम करायचंय. सो टायगर्स आय तिथं काम करू शकतं. पण हे जे असतं ना, की तुम्हाला जर विचारलं, की मी मिक्स सगळे मिक्सवाले, फॉर एक्झाम्पल मिक्स स्टोन करून ब्रेसलेट घालतो. पैसे पण वाचतील आणि कुठं 4-4 घाला? हे बरं आहे मला आपलं. मिक्स स्टोन जे लोक ब्रेसलेट घालतात, त्यांना तुम्ही विचारा, की कसा आहे बाबा रिझल्ट? ते म्हणतील छान वाटतं. घातल्यापासून चांगलं आहे हो. कुठल्या ह्याच्यात चांगलं आहे? नाही, ते काय नाही कळलं, पण चांगलं आहे. 8 दिवसांनी काढून ठेवलेला दिसेल. काय माहिती काय काम करतं. नेव्हर एव्हर यूज लाइक दिस. नेव्हर एव्हर यूज मिक्स स्टोन ब्रेसलेट. पण आपण हे कॉन्स्टिपेशनसाठी किंवा ॲसिडिटीसाठी असं मिक्स देतो. हे 2 प्रकार असे आहेत ना, टू मेनी थॉट्स. तर मग आणि हे फिक्स नाव दिलंय. ॲसिडिटी ब्रेसलेट किंवा कॉन्स्टिपेशन ब्रेसलेट. तुम्हाला फिक्स माहितीये की हे घातल्यावर ह्याच्यावरच काम होणार आहे. रात्रभर घालून झोपा, कॉन्स्टिपेशनचा त्रास जराही होत. कित्येक माझे क्लायंट असे आहेत की काढतच नाहीत. म्हटलं नाही दिवसा नाही घातलं तर चालेल. रात्री फक्त घातलं तरी बास झालं. पण त्यांचं म्हणणं आहे की नुसतं रात्री नाही होत, 24 तास राहिलं तर काम जास्ती बेटर होतं. पण हे मिक्स काय आहे? कारण टू मेनी थॉट्स तुम्ही रिलीज करायला जेव्हा तयार नाही, म्हणून कॉन्स्टिपेशनचं ब्रेसलेट मिक्स स्टोनचं आहे. ॲसिडिटीचं ब्रेसलेट. ॲसिडिटी अगेन मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थॉट लेव्हल, बोलणं तिसरं आणि स्वादिष्टान क्रिएटिव्हिटी जी पाहिजे त्या वाईज काय नाही. सो पित्त जो प्रकार आहे, तर त्याला परत मिक्स स्टोन ब्रेसलेट घातलंय. पण तुम्ही ते घालताना तुम्हाला फिक्स माहितीये की ह्याचा रिझल्ट फक्त आणि फक्त ॲसिडिटीसाठी असणार. पण तुम्ही पैशासाठी म्हणाल पायराइट घालतो, सिट्रिन घालतो, ग्रीन एव्हेंच्युरियन घालतो आणि टायगर्स आय घालतो. हे सगळे पैशाचे स्टोन्स आहेत. गोमती चक्र. हे मिक्स करून घालतो ना मॅडम. नका घालू. नवीन माणसाला तरी बिलकुल नका देऊ. कारण तो कन्फ्यूज काय होणार? बघा 5 स्टोन जर अरे हा क्रिस्टलचा क्लास नाही आहे. कशाला विचारताय काहीतरी प्रश्न? सो 5 प्रकारचे स्टोन्स सेपरेट ब्रेसलेट असेल तर चांगलं रिझल्ट देतील. पण मिक्स करून घातलं तर एक आहे जो पैशाला प्रवृत्त करतो आपल्याला. दुसरा स्टोन आहे जो असं म्हणतो की कुठल्या दिशेने आपलं करिअर कसं तुम्हाला त्या ठिकाणी असे वेगवेगळे पण 4-4, 5-5 मणी असलेले मिक्स करून ते तुम्हाला कितपत कन्फ्यूज करून सोडणार, बाकी काही नाही. सो यूज वन ब्रेसलेट ॲट अ टाइम. हा क्लास नाहीये क्रिस्टलचा, नाही तर पायराइट काय करताय, एव्हेंच्युरियन काय करताय, हे सगळं सांगत बसले असते. सो तसं डोक्यातून काढून टाका की मी मिक्स घालेन. पण मी येता जाता माझ्या रूट चक्रावर काम करू का? मग मी मंगळवारी रेड कपडे घालणार आहे, मी मंगळवारी रेड जास्पर घालणार आहे, मी मंगळवारी गणपतीला हे करणार आहे. आता मला कोणीतरी लिहिलं, "अहो मॅडम तुम्हाला माहिती नाही का? जास्वंदाचं फुल 4 पाकळ्याचं नसतं, 5 पाकळ्याचं असतं." हो रे बाबा माहिती आहे.
त्याच्यावर मी असं म्हटलं, 4 पाकळ्याचं रूट चक्र गणपतीसाठी, 5वी पाकळी मी तुला अर्पण करतेय स्वतःला. म्हणून 5 पाकळ्याचं जास्वंद चालेल. काय रे देवा, काय काय सांगते. तळपायाला मुंग्या, आग होणे, अगेन रूट चक्रावर यू हॅव टू वर्क. आता बघा हा, ज्या लोकांना तळपायाला आग होते, आग तळपायाला कधी म्हणतो हा शब्द सांगा बघू? मस्तकाची गेली की नाही आग, तळपायाची आग मस्तकाला. So this crown chakra is, you have to work on your crown chakra. तळपायाला आग ज्यांना होते. So crown चक्रावर, third eye चक्रावर you have to work on that also. तेव्हा ती आग कमी. आय अंडरस्टँड. मणिपूर चक्र इज अग्नी. आगे म्हणजे तळपायाच्या आगीचं आणि या अग्नीचं काय नाही. कन्फ्युज होताय का? चलो आस्क क्वेश्चन्स. पाणी द्यावं सर. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी तुमच्या समोर असलेलं रेज हँड नावाचं बटन ते प्रेस करा. सो तुम्हाला अनम्यूट केलं जाईल. अरे नको म्हणूस तसं, किती लोक येतील. बरं चलो. तुषार बोलू शकता रविवार आहे, आपण. किती लोकांना किती चालणार आहे? अर्ध लक्ष किचन मध्ये किती लोकांचे रविवार. मॅडम Addiction नमस्कार मॅम. हा बोला. मॅम 2 प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही काही पुस्तकं रेफर करू शकता की जे आम्ही पण वाचू शकतो? एक सेकंड एक सेकंड एक सेकंड थांब, बोल नकोस. हा बोला. मॅम पुस्तकं कुठली वाचू शकतो का चक्रावरती? 7 चक्रावरती हो. मला असं पर्टिक्युलर पुस्तक नाही रे, माझ्याकडे बघशील ना असे ढीग आहे, त्यामुळे मी असं पर्टिक्युलर काही सांगू शकत नाही. पण वाचत राहा, प्रत्येक पुस्तकातून एखाद दुसरा पॉइंट मिळाला तरी खूप आहे. तर त्यामुळं तुमचं फेव्हरेट कुठलं आहे त्याच्यात? माझं फेवरेट सच काय नाहीये, पण ओके तरी सुद्धा नाव बघून टाकते हं. कारण खूप खूप झाले. तर तुझ्यासाठी बघूया. तू मला व्हॉट्सअपला हाय टाक, मी तुला टाकतो पुस्तक. ओके, शुअर, थँक आणि दुसरं एकच होतं, की जेव्हा समजा एकच ब्रेसलेट घालायचं असेल, तर राइट हँडला घालायचं की लेफ्ट हँडला? परफेक्ट क्वेश्चन एव्हर आस्क्ड. तुला कुठले आवडेल? जे मला माहिती आहे थोडंफार ते राइट हँड इज टू इफ यू हॅव टू गिव्ह इट टू द युनिव्हर्स, लेफ्ट हँड इज टू रिसीव्ह फ्रॉम द युनिव्हर्स. बट व्हेन यू हॅव टू बॅलन्स द चक्रास, आय एम नॉट टू शुअर. राइट हँड टू रिसीव्ह, लेफ्ट हँड टू गिव्ह. इट्स द अदर वे अराउंड. राइट इज टू गिव्ह, लेफ्ट इज टू मी रिसीव्ह. कन्फ्युज करू शकते तुला खूप चांगल्या प्रकारे. राइट इज टू गिव्ह, पण राहा. लेफ्ट इज टू रिसीव्ह. तू पण विसरलास ना, उजवं बाजू मेल, डावी फिमेल, मग कुठलं घालू? काही जास्त नको, फार ते सोशल मीडियावर नको जाऊ. तुला तुझं मन, तुझं सोल हातात ब्रेसलेट घेतल्याबरोबर जर म्हटलं असं घाल, तर असं घाल. जर म्हटलं असं घाल, तुला बऱ्याच वेळा मी इकडून इकडे घातलेलं दिसेल. त्या दिवशी माझा मूड आला, मी असं घाल. ओके. दोन्ही हात आपलेच आहेत राजा, असा थॉटनीच कर. अदरवाईज ह्याच्यात फार असा डिटेल जात बसलास ना, तर काय रे, नुसतं आपण ते काय त्याच्यातच घोरपड म्हणजे काय गॉट इट, गॉट इट. थँक डिस्टर्ब यू. होत राहा. ठीक आहे. 2च प्रश्न होते. बाकी सगळे व्हिडिओ बघून झाले. नेक्स्ट. येस, थँक्यू तुषार. रश्मी Next. मुरुडकर. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार मॅडम, बोला. मला एक विचारायचं होतं की आजकाल ते ऑरा स्कॅनर जे मिळतात ना, ते जराशी मोठ्याने बोल बाई. सॉरी हा, आता येतोय आवाज ऐकायला? हा. आजकाल ते ऑरा स्कॅनर जे मिळतात त्याने आपण चक्र पण हिलिंग करू शकतो का? करायचंय तुला रस्त्याने? नाही हो, म्हणजे तुमच्याकडून जे मी काही शिकले त्याच्यात कधी तुमच्या तोंडून मी हे ऐकलेलं नाही. पण आज त्या दिवशी मला कोणीतरी असं विचारलं, म्हणून मला म्हटलं आज आलाय चान्स तर विचारूया तुम्हाला. ऑरा स्कॅनिंगने चक्रांवर काम करू शकतो. यू आर नाही, ते राईट. स्कॅनरचं जे मशीन असतं त्याने हो, विचारलं. हल्ली खूप काय निघालंय अगं. हा, तेच म्हणून विचारलं मी तुम्हाला. करू शकतो. मी त्याच्यात जात नाही, कारण मी कन्फ्युज फार होते की अरे हे करू का ते करू का, जॅक ऑफ ऑल ट्राइड्स नकोय मला.
सो ओके ओके. म्हणजे करू करतात करू लोक. शकतो. आणि नेक्स्ट पेंड्युलमने पण करतात का चक्र हिलिंग? पेंड्युलमने मी मॅक्झिमम, कारण मला माझ्या स्वतःवर जास्ती भरोसा. मी करून बघणार, मला काय सांगतो माझा पेंड्युलम. पण पेंड्युलम आपल्याला येस नोच उत्तर देतो ना मॅडम. मग तुला काय पाहिजे? म्हणजे हिलिंग करतो ना, हिलिंग पण करतात का असं विचारायचं. ऑरा हिलिंग स्कॅनर करतात. ऑरा नाही नाही, स्कॅनिंग आपल्या नाही. पेंड्युलमने पेंड्युलमनी हील करत नाही आपण. नाही ना, पेंड्युलमने तेच. आपण फक्त येस आणि नो करतो. हा एकदा तेच. ते कळलं की कितीतरी पद्धती आहेत ना, रेकीनी हो. कर, इसेन्शियल ऑइलनी कर, हा. मंत्राने कर, सब मंत्राने कर, सब बीज मंत्रानी. क्रिस्टल्स आहेत, क्रिस्टलने कर. क्रिस्टल जरा बरोबर ना, पण फास्ट म्हणजे रिझल्ट देतात म्हणून मी हा क्रिस्टलचं नाव घेते. हा. म्हणजे बरोबर ना, की म्हणजे आपण पेंड्युलमने फक्त येस नोच फक्त विचारू शकतो ना त्यांना. हिल तर ते नाही ते होत ना तेवढ्या चक्र. ओके. नाही म्हणजे मला असं तेवढ्यापुरतंच कोणी ठेवते. विचारलं ना, त्यांनी म्हणून मी अगं म्हटलं हिलिंगला दुसरे आपण दिलेत ना. आपले आहेत. हो 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 हो. चालेल. थँक्यू सो मच. नेक्स्ट नेक्स्ट सुजाता चव्हाण. रेकॉर्डिंग देऊन आता व्हिडिओ दिले तेच बघायला वेळ नाही. रेकॉर्डिंग कधी बघणार आहे? नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. अ, तुमच्याकडनं मिळालेला पेंड्युलमचा मी माझ्यावर अय्या, केला छान नवरा आहे तुझा. काय कशाला काळजी करते? गोड आहेस बाई तू. नाही. हा, बोला. पण माझे 2 चक्र त्याच्यात मला निगेटिव्ह त्याच्यात हे आलं. बाकी सगळे जोरात क्लॉकवाईज खुश फिरले. झालीस की नाही मग? खुश झालीस ना? खुश एकदम. 5 किती चक्र मस्त. एकदम क्लॉकवाईज आणि जोरात फिरत होता एकदम. अरे वा, दुसरे तर 2 कोण राहिले? मला स्वादिष्ठानला अ, तो एकदम असा म्हणजे स्थिरच राहिला. काही त्याने दाखवलंच नाही. आणि मणिपूरला मात्र निगेटिव्ह फिरला. तर मणिपूरवर मला स्वादिष्ठांचं काय आहे, आता माझं एज वाईज मला माझं 74 वय आहे. तर त्याच्यामुळे माझं पण. तर मी मग मी पण पण म्हणू का एज वाईज? नाही म्हणजे त्या ह्याच्यावर आता मला काय आहे आता म्हणजे तू सेक्शुअलिटी आणि कशाला ह्याचं तुम्ही कशाला एज वाईज जाताय? नको पकडा. एज बरं. होत राहतंय. आपण ओके. आपलं कसं रोजचं लाईफ चाललंय तिथे लक्ष देऊया. कशाला एजकडे जायचं? नाही, नाही. पण मी बापरे! मग मला एकदम तरी किती हे करायला आनंदी पाहिजे. आणि ही आहे. मी व्यवसायाने ॲडव्होकेट आहे आणि अजूनही काम करतीये. सो नाईस. समाज कार्यात पण भरपूर गुंतलेली आहे. भरपूर चॅरिटी करते. भरपूर सगळं म्हणजे माझं असं तक्रार करण्यासारखं काही नाहीये. मला थोडं डायबिटीजचा त्रास आहे आणि थोडं मला म्हणजे काय म्हणायचं आता कॉन्स्टिपेशन नाहीये, पण थोडा त्रास आहे मला. तर ह्या 2 हट्टी आहे का गोष्टींचा तुम्ही? मला त्रास आहे. हट्टी आहात बाकी तुम्ही? हट्टी नाही. आता अजिबात नाही ना? एकटीच आहे मी, घरातही एकटी आहे. मुलगा, सून शेजारीच राहतात आणि खूप चांगले संबंध आहेत आमचे. आणि म्हणजे मला हल्ली म्हणजे गेले 6 वर्षापूर्वी मिस्टर गेले. पण तेव्हापासून मीच आमचं सगळं ऑफिस वगैरे मुलगा-सून पण ॲडव्होकेट्स आहेत. आमचं स्वतःचं ऑफिस आहे. खूप व्यवस्थित दॅट्स आमचं ग्रेट. चाललंय. पैशाची चिंता नाहीये, काही म्हणजे बाकी सगळं ओके. आता हं, ना 2 गोष्टींनी काम काम करायचंय आपल्याला. एक तर स्वादिष्ठान चक्र आणि एक मणिपूर चक्र. मणिपूर. ओके. नाऊ व्हाय दीज 2 आर द मेन रिझन. बऱ्याच वेळा असं होतं, की स्वादिष्ठान चक्र काय आहे आपलं, की आपली क्रिएटिव्हिटी, आपलं बोलायला जे काय म्हणजे क्रिएटिव्हिटी कशी दाखवणार आहे आपण. मणिपूर चक्र काय म्हणतं, की माझी पॉवर, माझा जो इगो आहे, माझं जो फिअर आहे, तर बऱ्याच वेळा असं होत असणार आहे तुम्हाला, की मध्येच कधीतरी भीती वाटली, मध्येच कधीतरी मला बोलायची इच्छा असून बोलू नाही शकली. मध्येच काय-काय गोष्टी मलाच गिळून बसायला लागल्या. म्हणजे नाही मी एक्सप्रेस करू शकले नाही. तेव्हा काय होतं ते ते एक आणि फिमेल असतील त्यांना बऱ्याच वेळा स्वादिष्टान चक्रावर कधी म्हणजे मंथली इश्यूज पेक्षा आता एज वाईज मेन्स्ट्रुअल त्यांना काय मेनोपॉजच्या वेळेस पण जास्त लक्ष नाही दिलं गेलं किंवा तेव्हा गोळ्या खाल्ल्या असतील, तर आत्ताच्या या एजला 70 नंतर त्याच्यावर परत काम करायला लागतं. कारण ते कुठून तरी परत येतं. अरे, आयुष्यात मला काय मिळालं? मी काय केलं? मी कशी आहे? कारण आता एकटे लाईफ आहे. सो ते नकळत सगळे विचार पास्टला जायला लागतो आपण. सो डू नॉट गो बॅक.
की अरे नको, मी काय 5ला नाही जाणार. मी जसं आहे आता आणि इतक्या छान रीतीने लोकांबरोबर हे आहे, कनेक्शन आहे. तर टायगर्स आय ब्रेसलेट घालू दे आणि स्वादिष्टांचं क्रिएटिव्हिटीचं. सो ते 2 कार्नेलियन. सो त्या 2 ब्रेसलेटनी सुद्धा यू विल बी म्हणजे आपण म्हणतो ना, मी सारखं विचारात जाते किंवा एकटी असताना विचार येतात. तर त्याच्यावर जरासा कंट्रोल येईल. ओके. सो अदरवाईज ऑल द बेस्ट. छान आहे तुमचं. मिळतील का? हां, आपण ग्रुपवर टाकू ते. लिंक टाकू. ओके. डोंट वरी. सो छान वाटलं तुम्ही 7 चक्रा कोर्स केला ह्या वयात सुद्धा. व्हेरी गुड. आय लव्ह दॅट. नेक्स्ट. थँक यू मॅडम. खूप छान वाटलं. नेक्स्ट चलो. अंजली. क्रिस्टल नाही वापरायचे तर नो इश्यूज. 7 चक्रासमध्ये मंत्र आहेत, सबबीज मंत्र आहेत. त्याच्यावर काम करू शकता. ओके. अंजली. गुड हां. मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मी मागे ना तुमच्याकडे रेकी केलेलं. विथ दॅट आय फील अ लॉट ऑफ इमोशनली स्ट्रेंथ. पण माझं ना युरिक ऍसिड फॉर द पास्ट 2-3 इयर्स आहे अँड बिकॉज ऑफ दॅट पाय वगैरे माय फीट हर्ट अ लॉट. सो याच्यासाठी मी सेक्रेल आणि रूट करू का हिलिंग? हां, करेक्ट. आणि रूट चक्र ब्रेसलेट कुठलं घेऊ? सगळ्यात बेस्ट तुम्ही रेड रेड काय रेड जास्पर अँकलेट दोन्ही पायात घाला. सगळ्यात that is फर्स्ट. त्याच्याने रात्री काय ना? होईल? हां, त्याच्याने काय हां. होईल? रूट चक्रावर काम सुरू होईल. तर ओके. स्वादिष्ट आणि युरिक ॲसिड आणि आपल्याकडे सबबीज मंत्र आहेत ना. हां. ते सकाळ, संध्याकाळ, दुपार कधी वेळ मिळेल तेव्हा सबबीज मंत्र म्हणा ना. एक श्वास ओके. घ्या, तिसऱ्या, चौथ्या श्वास, 5वा श्वास बस झालं. 5 श्वासामध्ये बरंच काम करून जाल तुम्ही. ओके. आणि जॅस्पर ब्रेसलेट दोन्ही पायाला? हां. पायात. ओके. थँक यू सो मच. येस. आता ज्या लोकांना लेट मी शो यू दॅट. कुठे गेला? आता हा जो आहे ना, दिसतोय का व्यवस्थित? बापरे, केवढा भरलाय हा स्टोन है ना? नाही, हा शिवलिंगम आहे. ह्याला शिवलिंगम म्हणतात. दिसतोय का व्यवस्थित? ठीक आहे. जेवढा दिसला तेवढा. ओके. सो हा जो शिवलिंगम आहे, ह्याची साईज बघता साधारण 1.5 इंच, 1 इंच नाही, 1.5 इंच वगैरे आहे. ज्या लोकांना लिसन केअरफुल, ज्या लोकांना वाटतंय की मी म्हणजे मुलं डिस्टर्ब आहे किंवा तुम्ही स्वतः डिस्टर्ब आहात. जेव्हा तुम्हाला स्वतःवर काम करायचंय, जेव्हा तुम्हाला डिस्टर्ब आहे, खूप मेंटल इश्यू आपण म्हणतो ना, की स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, झोप येत नाही पण ह्या गोष्टीवर हे उशीच्या जवळ ठेवा. ज्या लोकांना ह्याचा त्रास म्हणजे ह्या मी आता सांगितलेला, तर जस्ट टच इट हिअर. ओम सी. ओम. ओम. लिटरली जे विचार आणि जे कटकट, जे दुखणं आहे, ते सगळं हे काढून घेईल. अप्रतिम रिझल्ट आहे ह्याचा. खूप लोकांनी सांगितलेला रिझल्ट आहे. सो तुम्हाला पण कानावर घालतील, निव्वळ पकडायचं इथे. सगळं ते काढून घेईल. मस्त झोप लागेल. आणि किती वेळ करू, किती वेळ म्हणू, ह्याला काही टाईम आणि हे नाहीये. तुमचं तुम्ही पकडा, तुमचं तुम्हाला बघा. बरेच लोकं असं पण हे करतात त्याला, की क्राउन चक्राला ॲक्टिव्हेट की आणि थर्ड आय चक्र मध्ये जेवढे माझे विचार, जेवढे माझ्या कटकटी आहेत, सगळं काढून घ्या. राइट. सो नेक्स्ट. नेक्स्ट आहेत मेघा डमडेरे. नमस्कार मॅडम. नमस्कार. बोला मॅडम. मी हा एक प्रिंट करवला तुमच्या ह्याचा. आणि मस्त. याच्यावर मी पेंड्युलम फिरवून बघितले चक्र व्हेरी हे नाईस. करण्यासाठी. तर माझे काय झालं ऍक्च्युअल मध्ये फक्त एकच चक्र, थ्रोट चक्रवरतीच तो क्लॉकवाईज फिरला आणि बाकीवरती तो हॉरिझॉन्टल जास्त राहिला आणि थर्ड आय चक्र नाही क्राऊन चक्रावरती तो अँटी क्लॉकवाईज फिरला. तर ते हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल म्हणजे आता सांगायचं नाहीये त्याला. ठीक आहे. मग काय तुम्हाला काय वाटतंय?
हा, माझं म्हणणं तेच आहे की हे असं का झालं की एका आरतीच पडलं सांगा बाकी ना, माझे सांगा माझं ना का ऍक्च्युअली झालं? मला मला नाही कळलं तेच तेच तर मी विचारते. थिंक. की म्हणजे त्याला अजून मला उत्तर द्यायचं नाहीये. नाही त्याचं जाऊ दे, तुमचं सांगा. त्यांनी दिले उत्तर ना, फिरलो नाही म्हणजे समथिंग इज रॉंग. हा, मग काय तर तेच रॉंग आहे? मला कारण की मला मेनली माझ्या पायांचा खूप त्रास आहे. म्हणजे जे तळपाय असतात ना खालचे, मॅडम, मॅडम, तुम्ही एक्सप्रेस सगळं ढीगभर करता. खूपच छान आहे बोलण्यात. तुम्ही जर मला माझ्याशीच बोलायचं ठरवलं, "ओ मॅडम मला असं होतंय, मला तसं होतंय, मी तिकडं अशी झाली, मी तिकडं तसं केलं, मी नव्हते चुकले, मी नव्हतं केलं." त्यांनीच मला असं म्हटली, त्यांनी एव्हरीथिंग इज देअर. बट समवेअर चेहरा बघता, समवेअर यू आर उदास. बॅक ऑफ द माइंड मे बी लहानपणापासून असेल, कधी पण असेल. यू आर कॅरिंग इट. म्हणजे जर माझ्यावर बोलायला बसलं 2 मिनिटात रडवीन मी तुम्हाला. हा, बरोबर. येस. सो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? मी बोलते खूप छान. मी डू वन थिंग. जर देवाने गिफ्ट दिली आहे, माझा थ्रोट चक्र खूप छान आहे. सो कीप हेल्पिंग अदर्स. दॅट विल हेल्प यू अ लॉट. आणि स्वतःवर प्रेम कर ना बाई. तुला कशाला कोण प्रेम करायला पाहिजे? जाऊ दे ना. नाव कमिंग सून माय कर्मा कटिंग क्लास. लवकरात लवकर आपण ट्राय करतोय. तेव्हा यू विल बी द फर्स्ट वन मेगा टू एनरोल. वाय आय टेल यू. खूप कर्म Yes. साठवले. ते Okay. रिलीज करणं फार महत्वाचं आहे. देन यू विल बी ओके. हे जे मी म्हणतेय ना, की आता आपण दोघी बोलायला बसलो तर यू विल क्राय, की नाही, मी हो, आत्ताच पाणी यायला हो. लागलं. आलं ना? येस, दॅट्स ग्रेट. प्या मग. सो ह्याच्यावर मग मी काय करू? आता आपण चार्ट करूया तो. ऑल 7 चक्रासवर क्रिस्टल ठेवूया आणि त्या येस. 7 चक्रासना सांगूया माझ्यावर काम करायला सुरू कर. आणि ओके. कितपत कसं आता सगळ्यात पहिलं काम करायला पाहिजे रूट चक्रावर. मग रूट चक्राचं सगळं वापरायला सुरू करा. म्हणजे लाल कपडे, म्हणजे एखादा लालच गाऊन घ्यायचा किंवा म्हणजे तेवढाच झोपताना तो होईल. रेड जास्पर आहे आपल्याकडे. ठीक आहे. अजून म्हणजे तुमच्या ह्याच्या वाईज म्हणजे लमनी सुरुवात करू का? बीज मंत्र सगळं बघा. त्यावेळेस हाच चक्रावर फक्त नको. ते थर्स्टी आहे. ते सध्या ओके. तसंच राहू दे. बिकॉज हळू-हळू जसं काम करू, आपोआपच हार्ट चक्रावर काम होईल. नेक्स्ट. ओके. येस, थँक यू. डोंट वरी. येस, लव्ह यू राणी. डू नॉट वरी. खूप संतोष विचार करता बेलांकी. नका करू तेवढा. नेक्स्ट. मॅम, गुड मॉर्निंग मॅम. माझा आवाज येतोय? येतोय ना बाबा. बोला. थँक्यू मॅम. संतोष. ओके, ओके. या मॅम. मी तुमचे बरेचसे 3 ते 4 व्हिडिओ बघितलेत आणि आणि मी ट्राय पण केलंय वीकेंडला. ते जे क्रिस्टल्स ठेवायचे आपल्या बॉडीवरती. तो एकच वीकेंड झाला माझा. त्यामुळे तुम्ही जसं म्हटलं यू हॅव टू गिव्ह टाईम. सो आय एम गिव्हिंग माय टाईम. माझा एक प्रश्न असा होता, की आता मी जवळ-जवळ एक 24-25 वर्ष काम करतोय. पण मला अजूनही माझे बॉसेस म्हणतात, की "यू डू नॉट एक्सप्रेस युअरसेल्फ किंवा यू डू नॉट प्रेझेंट युअरसेल्फ." की तू मीटिंगमध्ये जातोस, तू प्रेझेंट करत नाहीस. सो आय थिंक माझी क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमी पडते. सो त्याच्यासाठी स्वाधिष्ठान चक्रावरतीच काम करायला पाहिजे, की काय किंवा रूट चक्रावर करायला पाहिजे? हा एक प्रश्न होता माझा त्याच्यासाठी. बोलू का? या मॅम. एक तर पास्ट जे डोक्यात आहे म्हणजे कुठेतरी दुखवला गेलायस किंवा डिस्टर्ब दिसतोयस ना तू आता ऑलमोस्ट बघताना. लास्टचे 3 इयर्स त्याच्या आधी पण लास्टचे 3 वर्ष खूपच चॅलेंजिंग होता. आधीच सो बोलतेय मी. पास्ट. होऊ हे शकतं. जे कॅरी माहीत नाही. करतोस, एक तर ते हं. कॅरी तेवढं नकोय करायला. अजून एक तुला सांगायचं तर स्वाधिष्ठान चक्र वाईज बायको रिलेशन. आर यू मॅरिड? आय एम मॅरिड. बायको बरोबर कसं आहे? मॅम, तुम्ही बरोबर पकडलात. इट्स व्हेरी टफ. टफ टाईम झालेत माझे तिच्याबरोबर. सो वी आर गुड. रिलेशनशिप इज गुड. यू आर बट आय विथ हॅड अ हर व्हेरी नाऊ? टफ टाईम. आर यू विथ या हर? या. हां, रात्र तिच्याबरोबर जरा चांगली काढ. कळलं असेल अर्थ. ओके. दॅट इज ती व्हेरी रात्र इम्पोर्टंट फॉर यू रात्र अँड हर. रात्र रात मी असं म्हणतो रात्र चांगलं कळायला ती जवळ तर असली पाहिजे. तो हां, दॅट इज दिस इज व्हॉट रिक्विजिट. यू आर गोइंग टू डू नाऊ. या. काय होतंय, तुझ्याकडे साठलं गेलंय खूप.
सी Mhm. लिसन केअरफुली एव्हरीबडी. आता हे मी कितपत चांगलं सांगू शकेन आय डोंट नो. पण हे जे मेल अँड फिमेल नवरा बायको आपण कशासाठी झालोय की सगळ्यांना आनंद होतो. लग्न झालं म्हणजे काय करायला मिळणार? सेक्स. सो वी आर व्हेरी हॅपी तेव्हा. जसं काळ लोटत जातो तसं त्या गोष्टीकडे आपण लक्ष आपलं, कारण डे टू डे लाईफच इतकं हेक्टिक आणि इतकं फ्रस्ट्रेटिंग किंवा माहिती नाही जास्ती टेन्शन वालं होत चाललंय. त्यामुळे होतंय काय, ह्या गोष्टीकडे आपण न कळत लक्ष देत नाहीये. तर ही गोष्ट होणं, आता फॉर एक्झाम्पल संतोष, त्याला काय होतं, त्याला जेवढं त्याचं आउटपुट द्यायचंय तेवढं देऊ शकत नाही. तर ह्याचं रिझन सेक्स असू शकतं का? येस. कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टीत एस्पेशली स्वादिष्टांचक्र की रिलीज करायचं, त्याला जे साठवून ठेवलंय. व्हॉट इज सेक्स? काहीतरी रिलीज करतो. सो तो जो प्रकार आहे त्याच्यानी बरचसं सॅटिस्फॅक्शन, प्लेजर, हे जे कशाला म्हटलंय की ती गोष्ट छान. काय लोक अति करायला लागलेत ते. काय लोक एकदमच नाही, कारण समोरची नाही तयार. नो, तुम्ही छान म्युच्युअल अंडरस्टँडिंग, मग त्याच्यासाठी तयारी. जसं स्वादिष्टान चक्र मला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर मला आधीच तयारी काय करायला लागेल की अरे ती माझ्यावर छान बोलायला लागेल, ती माझ्यावर छान. सो मी तिच्या हात चक्राकडे, मी तिला काय नाही आवडत, तिला काय आवडतंय. मी जेव्हा माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी एक्सपेक्ट करतो सामनेवाला मला असं करू दे, तेव्हा स्वतःवर ते करा, म्हणजे सामनेवाला आपोआप करायला लागेल. इन्स्टेड ऑफ चेंजिंग सामनेवाला, यू चेंज फर्स्ट. एक्सपेक्टेशन नको आहेत म्हणजे काय, मी माझ्यावरच स्वतः, म्हणजे मी खायचंय माझं मी खातो ना बाबा, ती मला चिरून देऊ दे, कुठे आता मी वाट बघू, यु नो. सो हे कुठंतरी आपल्याला करता आलं पाहिजे. जर सेक्स रिलेटेड विचारच नाही किंवा मॅम तेवढा स्टॅमिना नाही माझ्या, यू अंडरस्टँड. तर हे करणं, आता बघा हा, बऱ्याच लोकांना व्हॉट दिस इज माय प्रॉब्लेम, ह्याच्यावर काम करायला पाहिजे. जेंट्सना जास्तीत जास्त कुठला त्रास होतो? ओके, मला आठवलं की परत येईल मी तिकडे. तर आपण न करू शकल्याचा पण गिल्ट असतो. फिमेलला त्या गोष्टी पकडायची फार छान सवय असते. माहितीये तुम्ही ना, माहितीये, यु नो. सो ते पण कुठंतरी इगोला हर्ट करणार आहे. इगो हर्ट नहीं करने का है ना, आपलं बेसलाईन आहे. इगो नाही हर्ट करणे का. आणि इगोच हर्ट झाला की अजून त्रास व्हायला लागतो. सो यू वर्क ऑन दॅट. प्लस बायकोवर किंवा जे मी साठवलंय म्हणते ते मी कसं काढून टाकू, तर स्लोली अशा प्रकारे आपोआप तुला लक्षात येईल की मी बऱ्याच गोष्टीवर न कळत काम केलेलं. सो आता बघ Right. कसं म्हटलंस, लग्न करताना मस्त होतं, पण स्लोली काय झालं, तुमच्याच बिहेवियरनी तुम्हीच कुठेतरी एका ठिकाणी शांत बसा आणि स्वतःलाच प्रश्न करा, हा दुरावा का आला? यु नो. सी, बॉस म्हणतो मी तेवढं देत नाही, पेक्षा आता मी माझ्यावर काम सुरू करतो की का माझ्यापासून सगळे दुरावतात. फाइंड आउट की ती पण आहे ना तेवढीच रिस्पॉन्सिबल. जाऊ दे, तू रिस्पॉन्सिबल किती आहे ते बघ पहिलं. वर्क ऑन Yeah. युअरसेल्फ. दिस विल गिव्ह यू अ लॉट ऑफ, म्हणजे काय म्हणायचं, सगळ्याच बाबतीत तुला हे मदत करून जाईल. फक्त So ट्रस्ट what do you अँड डू mean? इट. Yeah, what do you mean work on myself? काय केलं पाहिजे? आत्ता सांगितलं ना, सगळ्याला फाइंड म्हणजे आउट वाय, रिझन काय आहे असं. तो म्हटलास ओके. की नाही नाही आमच्या दोघांचं असं आहे, तुझ्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळतं की यू हॅव टू वर्क ऑन युअर प्रोस्टेट ग्लॅड. कसलं भारी. कोण हे? स्नेहा. मला आठवत नव्हतं. मेललाच का असतं? बिकॉज यू आर नॉट, म्हणजे माझं परफॉर्मन्स छान नाही, हे त्याच लोकांना प्रोस्टेट ग्लॅंडचा प्रॉब्लेम इश्यू असतो की अनेबल टू डू. तर स्वतःला ते तिथपर्यंत जाऊच देऊ नका. मी यंग पिढीला पण तेच सांगते की अरे हे रेग्युलर काय काय गोष्टी ज्या देवाने जे जे सांगितलंय ते रेग्युलर वाईज, असं नाही म्हणत आहे मी, म्हणजे त्याचा उलटा सुलटा तुम्ही अर्थ घेऊ नका. एक ठराविक बॅलन्स लाईफ पाहिजेच. समोरच्याला पण खुश ठेवा, तुम्ही आपोआप खुश व्हाल. सो डू दॅट. आणि रूट चक्रावर तर मस्ट आहे काम करणं. सो रूट चक्र वाईज आता सगळे माझे व्हिडिओज बघून घे अँड Yeah. कम टू नो कुठे एक्झॅक्ट काम करायचं. ओके.
आणि मॅम जर आपण ऑफिसला जातो तेव्हा आपले क्रिस्टल घेऊन जाऊ शकतो का त्या दिवसाचे जे जे खिशात ठेवायला पर्टिक्युलरली? काय हरकत आहे? कुठं ओके, कोण बघतंय? इव्हन यू ओके. कॅन कॅरी इट इन युअर बॅग. शुअर, शुअर. थँक यू मॅम. थँक यू. नेक्स्ट. थँक्स अ लॉट. येस, यू आर वेलकम. यासाठी दोघांनी 7 चक्राचा क्लास केला पाहिजे. तू एकटा केलास तरी बस आहे. एकाने कोणीतरी घरातल्या केला तरी बस आहे. एनिवे नेक्स्ट. चलो नेक्स्ट. हा. चलो. माधवी परब. हॅलो मॅम. वृषालीला बोला. हॅलो मॅम. मी माधवी. नमस्कार. मी तुमचे व्हिडिओज बघितले आणि मला खरंच खूप छान वाटले. त्याच्यात तुम्ही बरेच उपाय सांगितलेत. माझा मेन इश्यू आहे की मी थोडे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स फेस करत होते. मी तुमचा लास्ट इयर रेकीचा लेवल 1 चा क्लास केला. त्यानंतर मला बऱ्यापैकी फरक पडलाय. आणि आता असं आहे की थोडं लोअर बॉडी पेन आहे. तर मला सॅक्रिल आणि रूट चक्रावर काम करावं लागेल, राईट? परफेक्ट. तू मूनस्टोन ब्रेसलेट 2-2 घाल. ओके, 2 ओके, चक्क म्हणजे जाऊ दे खर्च काय असेल ते. मूनस्टोन ओके, ब्रेसलेट 2-2 अँड सी द ओके, रिझल्ट. ओके, सी द रिझल्ट. ओके. का माहितीये का? मी तुम्हाला तेच कारण विचारणार होते की मी मूनस्टोन घालू का म्हणून तुम्ही सांगितले. येस. येस. ओके, आणि रेकी कंटिन्युअस घेत राहा. हे डोळ्याच्या ओके, खाली वगैरे आले ते जायला पाहिजे हा सगळं. ओके, ओके. नुसतंच माझं विचार करत चालू आहे. बसू नको. हं. ओके. माझे चालू आहे 24 पॉइंट्स चालू आहेत. मी अजून लेवल 2 ला गेले नाहीये, पण आय विल टेक इट 24 सून. पॉइंट चालू आहेत ना. हो, हो. चालू आहेत, चालू आहेत. लाईक अ गुड गर्ल. येस. काही केलं 24 पॉइंट सोडू नकोस. मध्ये एखाद दुसरं चूक म्हणजे राहिलं राहू दे. नेक्स्ट डे पासून परत सुरू कर. ओके. ओके, ओके, ओके. नेक्स्ट. आणि ते पेंडुलम आणि जे स्टोन्स आहेत ते तुम्ही म्हणालात वॉश करून ड्राय करून घ्यायचे. आणि त्याचे अफर्मेशन्स आहेत ते आपलं पेंडुलमचं तर तुम्ही सांगितलंय, पण स्टोन्सचं अफर्मेशन्स मध्ये काय सांगायचं? आपल्याला जे हवंय तेच सांगायचं की कसं? आपल्याला जे हवंय ते त्याला सांगायचं तू कर. आणि जसं मी म्हंटल की आशिष हा चार्ट पाठवा ग्रुपवर. त्यांना प्रिंट मारून घेऊ दे. पाठवू येस नाही मॅम, शकत ऑलरेडी आम्ही, शेअर्ड. नाहीतर मी तुम्हाला हे केलं असतं. नेक्स्ट. ओके. ओके. पाठवलं. स्टोअरची लिंक पाठवा ना. इथं येतंय स्टोअरची लिंक पाठवा. लिंक पाठवा. ओके. आणि नेक्स्ट. हे एव्हरी टाइम वॉश करायला पाहिजे का? की आपण एकदा वॉश करून मग कधीही यूज करू शकतो? नाही नाही. एव्हरी टाइम काम करून झालं त्यांचं की परत वॉश करायचं, परत ठेवायचं. परत जेव्हा काढू तेव्हा परत वॉश करायचं, परत चार्ज करायचं, परत ठेवायचं. ओके, ओके. थँक्यू. ओके. ओके. येस. नेक्स्ट. छान आहेस. कर कर. चांगलं करू शकते तू. नेक्स्ट पूनम. हॅलो मॅम. नेक्स्ट. हाय हॅलो मॅम. मॅम. आय हाय. एम व्हेरी हॅपी मॅम. मला खूप आनंद होतो तुमच्याशी बोलताना. ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं माझा नंबर येईल म्हणून. आय एम सो हॅपी टू सी आला यू. आला आला. हम्म. थँक्यू. मॅम माझे बरेच प्रश्न आहेत ऍक्च्युली. आता सध्या मी नको फक्त विचारूस बरं का. बाकीचे सगळे बोर होतील. थांबलेत आपले सगळे. कदाचित हम्म. माझ्या प्रश्नातून त्यांना उत्तर मिळेल कदाचित. तर आता सध्या मी रूट चक्रावरती काम करते मॅम. म्हणजे मी जास्त रूट चक्रावरतीच भर दिलाय. म्हणजे मी लमचा पण उच्चार करते. मी अफर्मेशन्स पण म्हणते. परत माझ्या मिस्टरांच्या पण म्हणजे त्यांचं ऍडिक्शनसाठी तू पण मी काम. रडतीयस त्याचं काय? मी रडत नाही मॅम. हे म्हणतात ना आनंद अश्रू येतो तुमच्याशी म्हणजे बोलायला मिळाले म्हणून. तर मला असं म्हणायचं की मी मला सगळंच करायचं. म्हणजे मला रूट चक्र पण करायचं आणि माझ्या मिस्टरांवर बेसिकली मला खूप काम करायचं की त्यांचं हार्टवर काम कर ऍडिक्शनसाठी. पहिलं. सॉरी. हार्टवर पहिला काम कर. माझ्या. नाहीतर ओके कुणाच्या मॅम. नवऱ्याच्या? तुझ्या. ओके. आणि मला एक विचारायचं होतं मॅम त्यांचं ऍडिक्शनसाठी ते जे चक्रचं आहे वर्मचं ते प्रिंट आउट काढून त्याच्यावरती जर समजा मी फक्त जर ते एसेन्शियल ऑइल लावलं आणि जर वर्मचा उच्चार केला तर त्याने काही इफेक्ट होईल का? अजून एक काम कर. ज्यांना ज्यांना हा इश्यू आहे ऍडिक्शन ज्यांना ज्यांना घालवायचंय. सी तुम्ही डायरेक्ट असं नाही म्हणत गेलं त्यांनी दारू प्यायची सोडली. हम्म. असं 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 अफर्मेशन येऊ शकत नाही. स्लोली रिड्यूस केली करत करत म्हणजे कमी झालं कमी झालं कमी झालं त्याचं आता असं. एक तर माझ्याकडे आता काय नाहीये. अदरवाईज अमेथिस्टचा क्लस्टर मिळतो. राईट. अमेथिस्ट क्लस्टर मिळतो. त्याच्यावर फोटो घ्यायचा नवऱ्याचा. म्हणजे नवऱ्याचा ज्यांना ऍडिक्शन आहे ते. त्याच्यावर आता सपोज आता हा अमेथिस्ट क्लस्टर नाहीये. हा सपोज अमेथिस्ट क्लस्टर आहे तर नवऱ्याचा फोटो जिथं फोटो आहे
उलटा त्याच्यावर चिटकवायचं. ओके. ओके, तो ठेव. बर. प्लस ओके. या सॅक्रल चक्र आणि रूट चक्रावर आणि हार्ट चक्र ही समवेअर इज डिस्टर्ब. ऍडिक्शन कोणाला होतं? जिथं जे लोक डिस्टर्ब असतात त्यांनाच ऍडिक्शन होतं. सो बर. ऍडिक्शन जर काढायचं असेल तर तुमच्यात पेशन्स पाहिजे घालवायचे त्यांचं. कारण त्यांनी ज्या गोष्टीसाठी ते फॉर एक्झाम्पल ड्रिंक्स खूप घेतात, नाही थांबत आहे, किंवा चेन स्मोकर आहे, तर ते काय झालंय? कारण समवेअर दे आर डिस्टर्ब फ्रॉम लॉंग. ते लॉंग टाइम फेज जे आहे ना, ते कमी 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 करत मग ते सोडलं जाण्याचे चान्सेस आहेत. त्यासाठी क्लस्टरवर त्यांचा फोटो लावा. आता जो चार्ट दाखवला त्या रूट चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि हार्ट चक्रावर त्यांच्या क्रिस्टल ठेवा. ओके. प्लस रोज रेकी द्या त्यांच्या हार्टला. ओके मॅम. मेन मॅम अजून एक मेन विचारू? माझ्याकडे बघून तुम्हाला असं काय वाटतं की मला कुठे काम केलं पाहिजे? काय कारण केलंय? म्हणजे मला बघून तुम्हाला असं काय वाटतं की मी माझ्या कशावरती, कुठल्या चक्रावरती काम केलं पाहिजे? अगं कारण माझं म्हणणं, भीती. तू अखंड बॅक ऑफ द माइंड रडतीच आहेस की सारखी? अच्छा, दुःखी आहेस बरं. का? रडती म्हणजे लिटरल मिनिंग नाही. हा. दुःखी आहेस का कुठून तरी? फक्त एकच हे नवऱ्याचं ऍडिक्शन तेवढंच आहे, आहे बाकी की काही नाही. नाही सांग बास. हो, हो, तुला खूप त्रास होतोय काही गोष्टींचा, हो. हो की नाही? त्याच्यावर काम Yes. कर. वर्क ऑन युअर हार्ट चक्र रणू. येस, बरं. नेक्स्ट. हो, थँक यू मॅम. थँक नेक्स्ट आहे नेक्स्ट. संयोगिता. येस. मोबाईल हे काय ऍडिक्शन नाही बरं का. कोण ते? तू स्वतः कोण लिहिलंय कुणी ते? ती स्वतः किती मोबाईल बघते सांगा? हा, स्वतःच मोबाईल सोडा, आपोआप समोरच्याचं सुटेल. हा बोला मॅडम, संयोगिता मॅडम बोला. नमस्कार ताई, नमस्कार. तुमच्याशी आज येस. पहिल्यांदा भेटून ए बोलते, मला खूप ताई आनंद नाही, मी होतोय. आयदर नेव्हर एव्हर से ताई. ताई लोकांना फार कटकट असते बरं का. हो का? ताई म्हणायचं नाही. येस, हा शारदा म्हणा चालेल. चालेल. बोला. ओके, हम्म. शारदा. हा अच्छा, बोला. माझा हा प्रश्न होता, जसं मगाशी ती म्हणाला की 1 ते 7 वर्षाच्या मुलांचं रूट चक्र डेव्हलप होत असतं, त्याच्यावर आपण काम करायचं, बरोबर? त्याच्यावर काम करणे म्हणजे तुमच्या वागण्यात काम करा. तुमच्या हां, वागण्यात तेच. आमच्या त्या वागण्यात व्यक्तीच्या. 7 वर्षापर्यंत. मग तसं 7 ते 15 जो एज असतो, त्यात पण आम्हाला प्रत्येक ह्याच्यात काम करावं लागेल ना? तेव्हा कुठलं येणार? 7 ते 15 मध्ये कुठलं चक्र येणार? हे हार्ट नाही. रूट नंतर डायरेक्ट हार्ट. स्वा स्वादिष्टान. स्वादिष्ट, सॉरी. अच्छा, म्हणजे स्वादिष्टान नंतर मणिपूर. हा. ओके. म्हणजे असं प्रत्येक 7-7 वर्षांनी आम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्ही नका काम करत म बसू, पण हां. ओव्हरऑल आपल्याला माहिती पाहिजे की असं डेव्हलप होतं. वयाच्या 49 वर्षाला क्राऊन चक्र, तेव्हाच आपण सुरू करतो की मी भक्ती मार्गाला लागेन, मी आता असं करेन, मी मेडिटेशन करेन. तेव्हा यायला लागतात विचार मी दिसले. सो अच्छा. ते आपोआप डेव्हलप होत असतं. आपण फक्त जराशी काळजी घ्यायची असं. अच्छा, आणि ते मगाशी तुम्ही अफर्मेशन म्हणत होतात ना, की मी म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणालात मी गाडीमध्ये लिहून ठेवते. आता मी पण सध्या गाडी चालवते 4 व्हीलर. तर मी म्हणजे बाजूने गाडी हॉर्नने पटकन येतं दचकायला होतं आपल्याला. तर मी त्यासाठी अफर्मेशन लिहून खाली चिटकवलं, की मी एकदम सेफली गाडी चालवत आहे असं काय? ज्या लोकांना गाडीत असं होतं, आय रिपीट, ज्या लोकांना आता ती म्हटली की हॉर्न वाजला दचकायला होतं, मी स्वतः ब्रेक लावून दचकते किंवा अरे अचानक कोणतरी असं गेलं, गाडीत हे जे भीती वाटते, त्या लोकांनी टायगर्स आहे, कार हँगिंग मिळतं. ऍक्च्युली रेकीवाल्यांना ते माहिती असेल की म्हणजे टायगर्स आय क्रिस्टलचं ते बनलेलं आहे आणि काय म्हणतात त्याला, हो गॉड, कार हँगिंग म्हणूनच आहे स्टोअरला. तर ते लावून टाक गाडीत, बाकी काही करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे हे म्हणजे सगळे कोणी पण चालू दे गाडी, तर सगळ्यांसाठी ते सेफर आहे. येस, ओके. लिटरली सेफर गेम, परफेक्ट वर्ड आहे. सेफर गेम खेळतं ते कारचं. टायगर्स आय जो आहे मर्कबा, रेकीत जे लोक रेकी शिकलेत त्यांना मर्कबा काय करतं, ऑल 6 साईडनी एनर्जी टाकतं
भीती वाटू नये म्हणून, कॉन्फिडन्स येऊ दे म्हणून तुम्ही म्हणजे कन्फ्यूज असाल, डिस्टर्ब असाल तर ते घालवायचं काम करतं. अशा बऱ्याच गोष्टी टुगेदर ते कार हँगिंग आहे. सो ते फक्त लावा, बाकी काही ह्यासाठी काही काम करत बसू नका, की गाडीत बसल्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करायची गरज नाही. कार हँगिंग लावा, ते मर्कबा टायगर जायचं अँड दॅट्स इट. आणि प्रत्येक आपल्या ज्या डाकिनी असतात प्रत्येक ह्याच्या चक्राच्या, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक डाकिनीला आपण प्रणाम आणि थँक्यू म्हणूनच काम करायचं लागेल ना? बरं होईल केलं तर. अच्छा. इझी वे. अच्छा. ओके. ते करीन मी. आणि मी काय म्हणते, तुम्ही जसं मगाशी म्हणाला सर्टिफिकेटसाठी तुम्ही कोर्स केलाय. तर सॉरी मॅडम, सर्टिफिकेट नाही दिलं तरी चालेल. हा बेसिक कोर्स आहे. मला ह्याच्यात अजून ॲडव्हान्स शिकायचंय तुमच्याकडून. दॅट्स ग्रेट. आपण देणार आहोत. मला घेऊन बसायचं नाही सर्टिफिकेट. नाही पण मॅडम, माझं तुम्ही म्हणणं, तुम्ही काहीतरी शिका ना, मग सर्टिफिकेट मागा. नाही, मला आपण काय सर्टिफिकेट द्यायलाच नको. बसलोय. नको. एक्झॅक्टली. थोडंसं तुमचं तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल, की अरे मी लायकीची आहे सर्टिफिकेट घेण्याच्या, आणि दे. मी काय असं घेऊन कुठं चालली किंवा तुम्हाला द्यायचं नाही असा हेतू नाहीये. आपण देणार आहोत, पण थोडं वेट. कारण तर लगेचच आशिष तर मला म्हणत होता आमचा म्हणजे की लगेचच मॅम मी सगळ्यांना देतो. तर थोडं ज्या लोकांना ते आहे त्यांनीच डाउनलोड करा. मॅडम, ओके, मला एक नेक्स्ट. विचारायचं होतं. नाही, एकच मिनिट, बास. लास्ट आहे. नको, बास आता. चार्टवर होतं, नेक्स्ट. चार्टवर. हां? तो चार्ट होता ना, ती मगाशी दाखवला. लास्ट प्रश्न, मी जास्त वेळ नाही घेणार. सॉरी तुम्ही वेळ दिलात. चार्ट आहे ना, तुम्ही म्हणालात स्वतःवर करा. दुसऱ्यावर जर करायचं असेल त्याचं नाव स्टिकरने चिटकवा बोलला होतात, राइट? वरती हां. पेंड्युलमली करायच्या वेळेला तो चार्ट. तर तो चार्ट आता एकाचं झालं, दुसऱ्याचं करताना ते नाव काढणं. प्रत्येकाला मला चार्ट धुवावं लागेल, हे करावं लागेल का, त्याला चार्ज करावं लागेल? मी कधी म्हंटल चार्टवर धुवा, चार्ज करा? नाही, मी नाही. म्हंटलच मला नाही. ते जर कन्फ्युज झालं, ते नका कळलं नाही चालू म्हणून. तुमचं डोकं. मी तेच म्हणते, सरळ मार्गाने जा. किती असं खाल. सरळ मार्गाने काही चार्ट पुसायचा, दुसरं नाव लावायचं, ॲज इझी ॲज दॅट. ओके. क्रिस्टल धुवा म्हटलं होतं मी. प्रत्येक चाल्यावर ओके. धुवायचं काम करा क्रिस्टल. ओके. ओके. थँक यू व्हेरी मच. थँक यू. येस, यू आर वेलकम. नेक्स्ट. शुभदा वैद्य. नेक्स्ट. हॅलो. बोला. मी शुभदा वैद्य बोलतेय. बोला मॅडम. मला बरेच म्हणजे 8व्या 10व्या वर्षापासून बरेच आजार आहेत एक. आणि माझं लग्न पण हँडिकॅप याच्याशीच झालं होतं, कारण डायबिटीज होतं, प्री डायबिटीज. पण इतकी पडलेली आहे, माझा दोन्ही हात मध्ये फ्रॅक्चर झालाय, माझा डावा पाय फ्रॅक्चर झालाय. पण माझा काय कर्म आहे का काय मला माहिती नाही. पण नवरा छान होता आणि मुलगी पण देवाच्या कृपेने झालेली आहे मला. तर काय म्हणजे असं मला करावं लागेल? कशावर करायचंय? सगळ्यावरच. सगळ्यावरच. मला कारण झोपलेली उठता पण येत नाही. ओके. आपण एक काम करूया. एक तर तुम्ही जिथं झोपताय तिथं झोपायची जागा बदला. दुसरं, आता हे मध्येच काय सांगताय असू दे, मध्येच की झोपायची जागा बदला. दुसरं गोष्ट, ब्लॅक कॅन्डल घरात रोज लावायला सुरू करा. एनर्जी चेंज होईल आपोआपच त्याच्यामुळे. ओके. रोज संध्याकाळी ब्लॅक कॅन्डल लावायची एक तुम्ही स्वतःला सवय करून टाका. रोज संध्याकाळी 7 वाजले की ब्लॅक कॅन्डल लावून टाकायची. त्याच्याने काय होईल, जितके इथं निगेटिव्हिटी भरली आहे, जितकं घरात निगेटिव्ह आहे, ते सगळं आपोआप कमी व्हायला लागेल. ओके. तिसरी गोष्ट करा, की जसं रूट चक्रापासून सुरुवात करा, की रूट चक्र आणि हे जे चार्ट आहे ना, हा चार्ट बनवा आणि ऑल 7 चक्र स्वतःचंच नाव वरती लिहायचं आणि ऑल 7 चक्रचे क्रिस्टल्स लावायचे आणि त्यांना म्हणायचं की 3 दिवस काम करा. 3 दिवसानंतर परत धुवायचे, पुन्हा ठेवून परत लावायचे. असं जवळ किती वेळा कराल? 21 वेळा करा. जवळ जर 3 दिवसांनी बदलायचे, असं 21 दिवस करा आणि रोजच त्यांना सांगायचं, माझ्यावर काम करा. तर कुठल्या ह्याच्यावर काम करा त्यांचं त्यांना बघा म्हणून सांगायचं. ओके. तिसरी अजून एक, हे जे आहे ना शिवलिंगम. ते आसपास जवळ घेऊन झोपायचं रोज. म्हणजे बऱ्याच जणांचं काय असतं, चिटकवतात इथे किंवा आपल्या आसपास राहील याची काळजी घ्या झोपताना. अजून एक मला काहीतरी तर ते मध्येच बाकीचं आठवलं.
तुमच्याकडे बघून सगळ्यात पहिलं मला आठवलं होतं यू स्टार्टेड टॉकिंग. ओके, एवढं करा. आपण आठवलं की मी परत तुमचं नाव घेईन. शुभदा ना? कारण हं. कारण येस. मला ना फार भयंकर परिस्थितीतून मी गेलेली आहे. आता रिपीट नका करू. किंवा पाठीमागं काय झालं ते पण विसरून जा आजपासून. देवाच्या कृपेने मुलगी झाली आहे चांगली. सगळं आता माझं व्यवस्थित आहे. फक्त मग चालता ते येत नाही सारखं मला. म्हणत राहा, मुलगी किती छान आहे, माझं मस्त आहे. 7 चक्रा क्लास केला, मग ते पण छान ना कर्म. हो. त्याशिवाय नेमकी मी भेटली कशी असती? हो, ह्याच्यावर बरोबर आहे. सगळ्यावर छान काम होणार आहे म्हणून मी भेटली. सो डू बरोबर दॅट. आहे. मी ओके? कधीतरी एखाद दिवशी तुम्हाला फोन लव्ह यू लावला तर रॉडी. चालेल का? फोन कधीतरी लावला तुम्हाला तर चालेल का तो? आता फक्त 2 दिवस नका लावू. आम्ही फार बिझी. 3ऱ्या दिवशी लाव. ठीक आहे. ओके. बरं वाटलं तुम्हाला ओके. भेटून. झालं थँक यू. सगळ्यांसमोर विचारलं तर मला सगळे म्हणतील फोन करू का मॅम? सॉरी, सॉरी. एनिवे, येस, लव्ह यू रॉडी. बाय, बाय. बाय, बाय. नेक्स्ट. नेक्स्ट. अनुपमा नेरळेकर. नेक्स्ट. हं. मस्त बोला. वाटतं तुमचं बोलून. नमस्कार. तुला कोणी मला फक्त बोलायला दिलं? द्यायला नाही पाहिजे होतं. बोल, बोल. मोठ्याने बोल जरा, आवाज येत नाही. मला फक्त एवढंच विचारायचंय. लहान मुलांच्या चक्रांवरती आपण जर काम करायचं. आवाज मुलगा अजिबात येत नाही तुझा. बरं, आता येतोय मॅडम? हां. लहान मुलांच्या चक्रांवरती जर काम करायचं असेल, तर कसं केलं पाहिजे? 7 वर्षाचा लहान मुलगा आणि मुलं म्हणजे 14 किती वर्षाची लहान? मुलगी. हां? मुलगा 7 वर्षाचा आहे. पण सगळ्या चक्रांवर मुलगा 7 कशाला काम वर्षाचा करायचं? नाही. मग तेच ना. काय केलं पाहिजे, की त्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन अभ्यासात ठेवलं पाहिजे, बाकी काही नाही. ज्यांना लहान मुलं कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे किंवा काय म्हणायचं, कॉन्फिडन्स लेव्हल ज्या लोकांना वाढवायचंय, त्या लोकांनी क्लिअर क्रिस्टल माळ घाला. आणि ज्या लोकांना असं हे त्यांना लहान मुलाला सुद्धा ओम काढायला शिकवा. ओम हे जे करत असतो ना आपण ओमचं, तेव्हा फुल कॉन्सन्ट्रेशन ओमवर होतं आणि ते आपण नाकाने ड्रॉ करतो ओम असा. त्यांना पण शिकवा ओम कसं काढायचं. त्याला म्हणा 5च वेळा करायचा, मग 5 वेळाच करायला शिकवा. हे जे कॉन्सन्ट्रेशन लक्ष देऊन कर, छान ओम नाही आला परत कर. मग ते ओम इतका छान आला पाहिजे, तुम्ही करताना सुद्धा तो ओम मस्त आला पाहिजे, की अरे मी कंप्लीट ओम करतीये. हे ज्या लोकांनी तुम्ही करून बघा, टाइमपास म्हणून करून बघा. म्हणजे करायला बसलात की निदान 5 वेळा करा. लिटरली इकडचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे बेट आहे. काही हारायला तयार आहे मी. जर तुम्ही रोज कराल 5 वेळा ओम करा आणि इकडचे कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, ओबेसिटी, काय अजून बस. हां, मायग्रेन, हेडेक आणि बऱ्याच लोकांना अजून काय असतं सुपर अरे सो ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त आणि फक्त ओमचा वापर करून बघा. अप्रतिम रिझल्ट आहे. अप्रतिम. हां, लतिका. चलो करून बघा राणी. छान जमेल. पोरगं छान आहे. कशाला उगाच काय करायला जातात काय कळत नाही बायकांना कामं नाही. हां, नेक्स्ट. नेक्स्ट आहे संगीता. संगीता. चलो. ओके. अमृता सहस्त्रबुद्धे. ॲडिक्शन असलेला माणूस काय गया गुजरा नाही आहे बरं का. चांगलाच असतो ॲडिक्शन. शिवलिंगम का नाही द्यायचं? द्यायचं. काही प्रश्न. हॅलो. तुमचंच आहे ना ॲडिक्शन वाली? हां. हॅलो, चलो बोला. नमस्कार शारदा मॅडम. नमस्कार. आपण बोला. वेल्थ वॉचच्या वेळी भेटलो होतो. तुम्हाला आठवत असेल मी कदाचित. आता म्हणणार होते. हो, हो. हां. तर मला हेच तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंट आता माझी झाली मागच्या वर्षी आणि म्हणजे
मी ते खूप स्ट्रॉंगली घेतलं सगळं, घाबरले नाही. त्या टरेनमधनं व्यवस्थित बाहेर आले आणि मला आता काय होतंय, बऱ्याच सर्जरीज माझ्यावर झाल्या. सो माझा ॲब्रप्ट मेनोपॉज झालेला आहे. माझ्या ओव्हरीज काढल्या त्यांनी. तर ते 42व्या वर्षीच मेनोपॉज झाल्यामुळे मला काय-काय म्हणजे जे मेनोपॉजच्या लोकांना जाणवत जातात संपत येताना, ते सगळं मला एकदम आता येऊन पडलंय माझ्यावर. म्हणजे अंगदुखी किंवा चिडचिड आणि हे जे मेनोपॉजच्या बायकांना अ, अ, ज्या काय गोष्टी असतात त्या. आणि परत त्याच्यातनंही केमोमधनं सगळ्या हील होताना बऱ्याच म्हणजे माझी मोठी फाईट आहे डे टू डे खरं सांगायचं. पण मी ते रोज पॉझिटिव्हली घेते, की नाही मला तो गड वर चढायचा आहे आणि मला कुठे माझ्या पॉझिटिव्हली शिखरापर्यंत. घेतेस? मारे रुबाबात सांगतेस की मोठी फाईट आहे. मोठे सगळे शब्द मोठे-मोठे वापरतेस आणि म्हणतेस की मोठी फाईट आहे. मी हो. असं हे सगळं खूप छानरित्या काही नाही. सगळं स्वतःवर एक काम कर. फक्त आणि फक्त हार्ट चक्रावर काम कर. व्हॉट इज कॅन्सर? व्हॉट इज ब्रेस्ट कॅन्सर एस्पेशली? मदरली टच. तिथं तुला काम करणं फार गरजेचं आहे त्या थॉट प्रोसिजरवर. नॉट की अरे मी आता केमो घेते, मग मी असं नाही, 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 नाही. सगळं काय-काय एक फ्री देऊन टाकतेस अवयव, एक ऑर्गन तुझा. पण एक काम कर, की हे जे मेनोपॉज आहे, की ह्या सगळ्या कोरिलेट कशासाठी करतायत, की तू जे तुला हवंय. अगेन प्रेम म्हणजे आय लव्ह यू वाला नाही. मला गोंजारलं गेलं नाही, मला बोलायला हो. चान्स दिला नाही. मला कधी काहीच अस्तित्वच नाही माझं. म्हणजे माझ्या आईनी लहानपणापासून कधी असं जवळ नाही घेतलं मला. म्हणजे मला ते खूप हो दिवस ना. ते आहे माझ्या मनात, की मग आई तू तुम्हाला तुझ्या जीव का मुलाला लावत घे नाही? ना. तुला मूल आहे ना, त्याला घेत राहा सारखं त्या मुलाला. ती खूप करते दोघांना, सततच करत मग असते. आईला म्हणत जा सारखी. ज्या कारणासाठी आईनी पण उगाच जवळ नाही घेतलेलं. ती पण समथिंग शी वॉज सफरिंग फ्रॉम. डेफिनेटली. एक्झॅक्टली. मग तिला फॉरगिव्ह करायला नको का? तिला फॉरगिव्ह कर. नको वाटू सारखं आईने जवळ नाही घेतलं. अरे जाऊ दे ना, मी स्वतःला मिठी मार. जवळ घे. कुठला तरी तुझा फोटो घे, त्याला जवळ कर. मुलांना जवळ कर तुझ्या. यू हॅव हजबंड राइट? येस, मग त्याला जवळ कर. येस. तो म्हणाले, "काय वेड लागलंय का?" असू दे रे, मला आवडतंय. सो गिव्ह प्रेम. मॅक्सिमम जे मिळालं नाही, ते कर. बरेच लोकं मुलांना बिघडवतात. आम्हाला लहानपणी नाही मिळालं, हो. मुलांना मिळू दे. डोंट डू दॅट. नाही. तर तुला ह्या गोष्टी कशा मग तू सगळ्या ह्याच्यातून बाहेर नाही आलीस तर सांग. इझिली बाहेर येणार. क्रिस्टलचा मॅक्सिमम वापर कर. ब्लॅक कॅन्डल रेग्युलर लाव. हो, रेग्युलर लावते. काय आहे होतंय, की एनर्जी क्लीन असेल तर आपल्याला थॉटमध्ये पण छान जमायला लागतं. अजून एक मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. चलो ही गोष्ट पण मी तुम्हाला दाखवते. मी केलंय म्हणून तुम्ही पण करून बघा. हा लॅम्प आहे. 7 चक्र लॅम्प. सेलेनाइट असा. हो. असं लावणार आहे ते वरती ना पेन्सिल वरील. अच्छा. बापरे! ते कॉमन सेन्स आहे. मला कशाला रे सांगतो लावायला. नाही हे असंच अच्छा असं लावतील लोकं. ओके. दाखवायला. ही पेन्सिल वरच्या बाजूला यायला पाहिजे. काय करा माहितीये का हे कशासाठी? दिस इज सेलेनाइट. सेलेनाइट क्रिस्टल काय करतं? मॅक्सिमम निगेटिव्हिटी म्हणजे बेडरूममध्ये लावतात सेलेनाइट स्टोन. हे तुम्ही लक्षात ठेवा. झोप छान लागायसाठी. छान आपल्याला फील व्हायसाठी. मी ह्याचं काय केलं माहितीये का वापर? 7 चक्रास आहेत ह्याच्यावर. एवढा छोटा लॅम्प, एवढं छोटे त्याच्यावर 7 चक्रासचे सिम्बॉल. फक्त हे तुमच्या किचनमध्ये लावा. अँड ओके. सी द डिफरन्स. का माहितीये? प्रत्येकाने हा किचनमध्ये लावावा. का माहितीये? ह्याच्यामध्ये जी एनर्जी येते 7 चक्रासची आणि सेलेनाइट काय करतं? अन्नावर करणाऱ्या कुकवर पण आणि जे अन्न बनतं ते पण आणि ते जे खातं ते पण. छान जेवण लागतं सगळ्यांना. संपतं सगळं जेवण व्यवस्थित. एन्जॉय करतो आपण जेवून झाल्यावर पण असं सॅटिस्फॅक्शन असतं. असलं सगळं होतं. करून बघा. पहिले 2-4 दिवस लक्षात नाही येणार, कारण निगेटिव्ह एनर्जी असेल तर. पण मी ब्लॅक कॅन्डल
तर मला म्हणतात तुझ्याकडंच पिकतं वगैरे काय नाही, मी पण विकतच घेते. पण मी नॉनस्टॉप ब्लॅक कॅन्डलचा वापर नॉनस्टॉप. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट अ सिंगल डे. की बाबा मला ते निगेटिव्हिटी प्रकार लोकांनी नजर लागली, मी लावून घेतली. डे टू डे लाईफ मध्ये आपण चांगले असू तर सगळं छान होणार आहे. त्यामुळे मी ब्लॅक कॅन्डलचा वापर अजिबात थांबत नाही. म्हणजे दुनिया थांबेल. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा मी बाकीचे खर्च विचार करू, पण ब्लॅक कॅन्डल मात्र आमच्याकडे रेग्युलर लागते. आता त्याचा इफेक्ट आता हा अजून एक हा असा प्रकार आहे, की जे आपल्याला आपण म्हणतो ना, मी खूप वेळा म्हणते, लाइटर कधी तुम्ही तुमचा बघितलाय का? किती घाण झालाय. त्याच्याने तुम्ही गॅस लावता, एनर्जी स्टार्ट्स फ्रॉम देअर. तर तो जरा आज बघा डोकवा स्वच्छ आहे की नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाइटर कसा आहे घरचा आणि दर 2 महिन्यांनी चेंज करायला लाइटर किंवा 1 वर्षांनी करा चला मॅक्झिमम. पण लाइटर स्वच्छ असणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. छान लाइटरनी रोज एनर्जीची सुरुवात करा. आणि हा काय करतो, हा नुसता 3 तास संध्याकाळी फक्त लावलात तरी बास. जेव्हा कुक करताना माझं काय होतं, उठल्याबरोबर मी हे ऑन करते. म्हणजे जेव्हा किचन मध्ये एंट्री मारते 7 वाजता तेव्हा ऑन करते, 10 वाजता ऑफिसला येताना बंद. पण संध्याकाळी 7 वाजता चालू, 9 वाजता बंद. एवढा वापरला तरी बास. अप्रतिम रिझल्ट आहे. नक्की करून बघा. ज्यांना असं वाटतं मुलं डिस्टर्ब आहेत, तर आपण ऑल 7 चक्रासवर कधी काम करत बसणार. हे साइड बाय साइड 10% काम केलं तरी बास. ओके. सो फक्त लक्षात ठेवा, हे बेडरूम मध्येच लावायचं और किचन मध्ये. ओके. आणि येस, नेक्स्ट. क्रिस्टलचं विचारायचं होतं की ग्रीन एव्हेंचुरिन आणि रोज क्वार्ट्सचं मी घालायला पाहिजे ना क्रिस्टल? नाही, एक काम करतो. आता सगळ्यांनी परत ऐका. हं. मिक्स ब्रेसलेट आहे. हां. आता हे रोज कोच आहे आणि रोडोक्रोसाइट आहे. 2 आहेत. डायबिटीस ज्यांना आहे, ज्यांना रिलेशनशिप जसं आता ही रडतीये, ब्रेस्ट कॅन्सर आहे, रिलेटेड टू हार्ट, रिलेटेड टू प्रेम, रिलेटेड टू सेक्स, रिलेटेड टू हॅपी लाईफ. निदान रात्री तरी घाला. आता हे 2 काय करतात, रोज कॉज सगळ्यांना माहितीये प्रेमाचं साठी आहे. रोडोक्रोसाइट इमोशनल जे चाललंय ना, डायबिटिक वाल्यांना का सांगते, त्यांना फार असतं की फक्त हे नको, इमोशन्स जे मी कॅरी करतो ते जाऊ दे. जे निगेटिव्ह त्या रिलेटेड, म्हणून हे मिक्स ब्रेसलेट. रोडोक्रोसाइट ज्यांना तुम्हाला वाटतं त्यांना सुद्धा सुचवा. अप्रतिम रिझल्ट आहे याचा. रोडोक्रोसाइट अँड रोज क्वार्ट्स. तर ते डायबिटिक ब्रेसलेट म्हणून आहे ना, मला वाटतं स्टोअर मध्ये. स्टोअरवर आम्ही तसं नाव दिलं नाहीये. बरं. स्टोअरवर असंच दाखवलंय, रोज क्वार्ट्स अँड डायबिट लव्ह अँड रिलेशनशिप असं नाव आहे त्याचं बहुतेक. बरं बघते. स्टोअरवर. आता मला जरा स्टोअर रिफाईन करायला मला लागेल. आणि मला वेल्थ वॉज मध्ये रोज क्वार्ट्सचीच एंजल आलीये. तेव्हा मला तो सिग्नल मिळाला होता की काहीतरी काम करायला हवंय मला. पण तोवर 7 चक्राची माहिती नव्हती, पण आता कळलं मला काय करायला हवंय. वेल्थ वॉच बऱ्याच जणांना बरंच काय सांगून हो. जातं. तुम्हाला ते कळलं पाहिजे. खूप एनिवे मजा नेक्स्ट करतायत. येस, नक्की. येस. थँक लव्ह यू राणी. टेक केअर. काही काळजी करू नको. होईल सगळं. येस. येस. नेक्स्ट. नेक्स्ट. नेक्स्ट प्रणाली सावंत. ब्लॅक कॅन्डल कुठेही लावू शकतो बरं का. फक्त घरात, हॉलमध्ये नाही. कुठेही लावा. बोला. आता एक गुड 2-3 मॉर्निंग घेऊ आणि बास करू. कारण रविवार दिसतोय मला सगळ्यांचा इथं. मॅम गुड रविवार आहे मॉर्निंग आज. मॅम. गुड मॉर्निंग. गुड बोला. मॉर्निंग. आपण वेल्थ वॉच मध्ये भेटलो होतो. तुम्हाला आठवत असेल तर. मला काय होतंय तरी सुद्धा हरकत नाही. बोल. माझं मॅडम रेकी झालंय. मी कधी कधी रेकी घेतल्यानंतर आहे ना, माझं हे भरपूर असं